की शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये शिवकल्याण राजाचीचं जर निवेदन नसतं, लताबाईंच्या आवाजातली गाणी नसती, तर एवढं ते हिंदुत्ववादाचं शिवप्रेमी राजकारण महाराष्ट्रामध्ये पेनिट्रेट झालं असतं का? पारसनिसांपासून राजवाड्यांपासून शेजवलकरांपर्यंत सगळे शिवाजीला अरेतुरेच म्हणत होते. हे जरा आपल्या लोकांनी नीट पाहिलं असतं तर आज आपल्या समाजामध्ये गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे हे शिवाजी महाराजांची माहिती सांगणारे प्रवक्ते झाले नसते. महाराष्ट्राला हिंदुत्वाच्या राजकारणाची कीड लागल्यानंतर सातत्यानं आपल्याला असं जाणवेल की शिवाजी महाराज नेमकं काय म्हणत होते, शिवाजी महाराजांनी नेमका कोणता विचार मांडला, आणि शिवाजी महाराजांशी डायलॉग करताना तो डायलॉग आपण आपला दोस्त म्हणून करायचा का दैवत म्हणून करायचा, याच्याबद्दलची एक स्पष्टता महाराष्ट्रामध्ये नाही आहे. अगदी शिवाजी कोण होता ज्यांच्या घरामध्ये आहे अशाही लोकांच्या घरामध्ये लोकांनी ते चाललेलं असेल, वाचलेलं नसेल. आता शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तर त्या अफजल खानाचं काय झालं हा एक वादाचा मुद्दा आहे. त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं काय झालं हा दुसरा वादाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणानंतर त्यांच्या अष्टप्रधान मंडळातल्या ब्राह्मणांनी त्यांना काय पद्धतीनं वागवलं. पण समाज म्हणून शिवाजी महाराजांना बाकी सगळ्या सोडा, किमान काळाच्या मर्यादा असू शकतात हे पण आपण समाज म्हणून मान्य करत नाही. कैवल्यने माझा परिचय करून दिला. त्याच्या अगोदर मी त्याला असं म्हटलं कार्यक्रमाला येताना की साधारणपणे किती लोक येतात, तर तो मला असं म्हणला की हॉल भरतो पण वक्त्यावर अवलंबून आहे. तर म्हणजे वक्ता बरा आहे असं मीच स्वतःला म्हणायला काही हरकत नाही, कारण हॉल भरलेला दिसतो आहे. त्यामुळे हे पु ल देशपांड्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर चटणी बरी वाटावी या प्रकारचं आहे. पण वक्त्याने स्वतः कौतुक करून घेण्याचे दिवस महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. कारण श्रोते शेवटपर्यंत थांबतील आणि थांबलं तर तुमचं कौतुकच करतील याची काही खात्री देता येण्याची सोय नाही आहे. आपण नाशिकमध्ये आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपण दाभोलकरांच्या नावाने चालणाऱ्या विवेक व्याख्यानमध्ये बोलतो आहोत. आणि आपण अशा काळामध्ये बोलतो आहोत जेव्हा विवेकाने आणि विवेकाबद्दल बोलण्याची नितांत गरज आहे. मला जो विषय देण्यात आलेला आहे तो कोण शिवप्रेमी आणि कोण शिवद्रोही असा आहे. त्याचा संदर्भ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या एका आमदाराने एका प्रकाशकाला प्रशांत आंबीला फोन करून असं म्हटलं की गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक शिवाजी कोण होता या नावाने का लिहिलं, आणि ते पुस्तकसुद्धा आपल्या आमदारांचं वैचारिक कुपोषण एवढं मोठं आहे की ते पुस्तकसुद्धा त्याच्या वाचनात नाही आलेलं, त्याच्या बायकोच्या वाचनात आलं आहे. म्हणजे त्याच्या म्हणजे ज्ञानाचा स्रोत बाईकडून पुरुषाकडे जाण्याचा पण काळ आला आहे, पण पुरुष शहाणं व्हायचं मागत नाहीत. तर त्याच्याकडे ते पुस्तक आल्यावर त्याच्या एवढंच लक्षात आलं की शिवाजी कोण होता असं म्हणल्यामुळे शिवाजीचा अपमान झालेला आहे. आणि मग अपमान झाल्यानंतर अपमान करणाऱ्या माणसाची आई बहीण काढणं हीच आपली संस्कृती आहे हे त्याच्या नीट लक्षात असल्यामुळे त्याने ते सगळं केलं, व्यवस्थित रेकॉर्ड केलं. आणि तुम्ही त्या आमदाराला पाहिलेलं आहे. म्हणजे टॉवेलवर असणारी जगात दोनच माणसं आहेत, एक रणबीर कपूर आणि दुसरा संजय गायकवाड. त्यातला रणबीर कपूर हा देखणा माणूस आहे, तो चांगला दिसतो, त्याला बघावं असं वाटतं, बायकांना तर वाटतंच पण पुरुषांनाही वाटतं. हा जो माणूस आहे त्याला कोणालाही बघावं असं वाटत नाही, असा हा माणूस तुम्हाला टॉवेलवर तुम्ही त्याला पाहिला असेल. मग त्याने शिवीगाळ केली आणि त्याने ही शिवीगाळ केल्याबद्दल ज्या महान मतदारांनी त्याला निवडून दिलेलं आहे त्याने त्याच्यावर दुग्धाभिषेक केला. म्हणजे आपला आमदार मूर्ख आहे याची 100% खात्री त्या माणसांना होती, आणि आपला मतदार 1000% मूर्ख आहे याची 100% खात्री आमदाराला होती. त्यामुळे त्याने तो दुग्धाभिषेक केला. त्यामुळे नंतर काय झालं तर पानसऱ्यांचं ते पुस्तक अधिक वाचलं गेलं, अधिक वाटलं पण गेलं. तुम्ही लक्षात घ्या, वाटलं जाणं आणि वाचलं जाणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण पुरोगामी चळवळीतल्या मंडळींनी ह्याच्यात फार
फरक केला पाहिजे. कारण सरकारच्या ग्रंथ निवड समितीकडनं वेगवेगळ्या वाचनालयांना जी पुस्तकं दिली जातात ती वाटली जातात, ती वाचली जातातच असं तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगता येत नाही. आपल्याला पानसरेंचं पुस्तक वाचलं जाणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये बरेच आकडे लोकांच्या पुढं आले की काही लाख प्रती शिवाजी महाराजांवरच्या या पुस्तकाच्या लोकांच्यापर्यंत गेल्या. आता ज्यांनी या पद्धतीची भूमिका मांडली संजय गायकवाडची, सुदैवाने संजय गायकवाडने अशी भूमिका मांडल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला राज्यकर्ता वर्ग तो बरोबरच म्हणाला आहे, त्याने शिवीगाळ करणं योग्यच होतं असं म्हणालेले नाही आहेत. याचा अर्थ त्यांना त्याचं पटलेलं नाही असं नाही, पण असं पटलेलं आहे असं जाहीरपणे म्हणणं हे महाराष्ट्रात अद्याप पॉलिटिकली करेक्ट मानलं जात नाही. त्यामुळे ते तसं म्हणालेले नाहीत. पण आपल्याकडे एक असा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये की ज्यांना शिवाजी महाराजांना नुसतं शिवाजी म्हटलं की तुझ्या वर्गात होते का ते असं म्हणण्याची सवय आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणल्याशिवाय महाराजांच्याबद्दल आपण पुरेसा आदर दाखवत नाही असं वाटण्याच्या काळामध्ये आपण आज महाराष्ट्रात आहोत. आणि गेल्या 30-40 वर्षामध्ये विशेषतः महाराष्ट्राला हिंदुत्वाच्या राजकारणाची कीड लागल्यानंतर सातत्यानं आपल्याला असं जाणवेल की शिवाजी महाराज नेमकं काय म्हणत होते, शिवाजी महाराजांनी नेमका कोणता विचार मांडला आणि शिवाजी महाराजांशी डायलॉग करताना तो डायलॉग आपण आपला दोस्त म्हणून करायचा का दैवत म्हणून करायचा याच्याबद्दलची एक स्पष्टता महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आजच्या माझ्या या मांडणीच्या निमित्ताने मी तो एक प्रयत्न करून पाहणार आहे. आपण साधारणपणे महाराष्ट्रामध्ये कोणाला शिवप्रेमी म्हणतो, तर महाराष्ट्रात असा एकही माणूस नसेल की जो जाहीरपणे मी शिवप्रेमी नाही आहे असं म्हणणार आहे, कारण तो जगूच शकणार नाही. म्हणजे समजा एखादा माणूस म्हणला की शिवाजी महाराजांमधल्या मला 99 गोष्टी आवडल्या पण एक गोष्ट आवडली नाही आणि ती ही आहे असं म्हणण्याचं धाडस जर त्या माणसाने केलं तर तो जगणार नाही, त्या माणसाचा अंक चालू शकणार नाही, तो चॅनल चालवत असला तर ते ऑफिस टिकणार नाही. याचं कारण आपण समाज म्हणून शिवाजी महाराजांना बाकी सगळ्या सोडा, किमान काळाच्या मर्यादा असू शकतात हे पण आपण समाज म्हणून मान्य करत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे काही बरं वाईट केलं, म्हणजे उदाहरणार्थ रांझ्याच्या पाटलाचा त्यांनी चौरंग केला, त्याचे हातपाय तोडून टाकले. आपल्याकडे कुठलीही बलात्काराची एखादी केस आता पेपरात आली की लोक काय म्हणतात, महाराजांच्या काळातल्या शिक्षा दिल्या पाहिजेत, त्याचा एकतर लिंगविच्छेद केला पाहिजे किंवा त्याचे हातपाय तोडून टाकले पाहिजेत. हे म्हणणाऱ्यांच्यामध्ये भले भले शहाणे लोक आहेत आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्याकडं कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये तुम्हाला कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी सुद्धा ड्यू प्रोसेस तुम्हाला फॉलो करावीच लागते. आणि ती जी ड्यू प्रोसेस आहे ती तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात केलीत तर लवकर होईल. उमर खालिदच्या पद्धतीने तुम्ही करत राहिलात तर माणूस आयुष्यातनं उठेल पण प्रोसेस पूर्ण होणार नाही. परंतु तुम्हाला लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रोसेस फॉलोच करावी लागते. महाराजांच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये प्रेम असेल तर महाराजांनी त्यांच्या काळातली ड्यू प्रोसेस जी काही असेल मध्ययुगीन राजांची ती फॉलो केली असेल. आपण महाराजांचे प्रेमी असू तर समकालीन लोकशाही व्यवस्थेतली ड्यू प्रोसेसच फॉलो केली पाहिजे. तिथे याचे हातपाय तोडा, त्याची गर्दन छाटा, त्याला आभाळात फेकून द्या या पद्धतीच्या शिक्षा सुचवणं हे माणुसकीला, शहाणपणाला आणि लोकशाही मूल्याला धरून नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांच्यामध्ये आपल्याकडे 2-4 प्रकारचे लोक आहेत. एक जे आहेत ते रामदासापासून सुरू होऊन बाबासाहेब पुरंदऱ्यांपर्यंत येणारा पंथ आहे, जो हिंदुत्ववाद्यांचा पंथ आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवाजी हा हिंदूंचा राजा आहे, शिवाजीने हिंदू समाजाचं संघटन केलं, नाहीतर इथे सगळ्यांची सुनता झाली असती, अशा प्रकारची धारणा मांडणारा लोकांचा एक वर्ग आहे. आणि तुम्ही जर पाहिलं, हे मी 2-3 ठिकाणी बोललो आहे आणि मला असं वाटतं की जिथे कलेचं भान असलेले लोक ज्या शहरांमध्ये आहेत त्या शहरामध्ये थोडंसं शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादी प्रेमींच्या
सांगीतिक विश्लेषणाचा काहीतरी नीट मागोवा घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये शिवकल्याण राजाचीचं जर निवेदन नसतं, लताबाईंच्या आवाजातली गाणी नसती, तर एवढं ते हिंदुत्ववादाचं शिवप्रेमी राजकारण महाराष्ट्रामध्ये पेनिट्रेट झालं असतं का? म्हणजे साधं म्हणजे तुम्ही पहा की ते डीपली पेनिट्रेट होण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे जेव्हा रामदासांसारखा माणूस असं म्हणतो की उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, वर्षानुवर्ष आपल्याला ह्या ओळींमध्ये काही प्रॉब्लेम वाटलेला नाही आहे की पाणी उदंड झालं पाहिजे, हे बरोबर आहे, पण स्नानसंध्या करणं हेच पाण्याचं एकमेव उपयुक्त गुण आहे का? शेती करणं हा पाण्याचा उपयोग असू शकतो की नाही? पिण्याचं पाणी हे शेतीचा हा पाण्याचा उपयोग असू शकतो की नाही? पण उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया हा कल्चरल हेजिमॉनिक भाग आहे. म्हणजे कोणाच्यासाठी त्या पाण्याचा उपयोग महत्त्वाचा आहे हे रामदास सांगतात, ते बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या लेखनातनं मांडतात. आणि बाबासाहेब पुरंदरे आपल्याला असं म्हणतात त्यांच्या शिवचरित्रामध्ये, आणखी काय लिहू, शब्द संपले, असं शेवटचं वाक्य आहे त्या राजा शिवछत्रपतीमध्ये. ते झाल्यानंतर भल्या भल्या लोकांना एक प्रकारची भावनिक अत्यानंदाची अवस्था निर्माण झालेली आहे की आता खरंच काही लिहिण्यासारखं नाही आहे. पण त्याच शिवचरित्रामध्ये जेव्हा ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच पुतळाबाई सती गेली, इतिहास काय सांगतो? पुतळाबाई त्या दिवशी सती गेलेल्या नाहीत, पुतळाबाई नंतर गेल्या. पण ते ज्या प्रकारचं एक करुण रसातलं इतिहासाचं रंजक वर्णन करतात, त्यामुळे खरं सांगणं, वस्तुस्थिती मांडणं हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या मांडणीमध्ये न बसणारं तत्त्व आहे की काय असं वाटावं अशा प्रकारचं चित्र आहे. आता हे जे आहे हे आपल्याकडे लोकप्रिय कसं झालं? तर हे आपल्याकडे लोकप्रिय होण्यामध्ये रेडिओचा मोठा वाटा आहे, टी व्हीचा मोठा वाटा आहे, आपल्या वर्तमानपत्रांच्या बहुतांश ब्राह्मण संपादकांचा मोठा वाटा आहे. याचं कारण या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांवर प्रेम करण्याचा हायवे हा आहे, पायवाट दुसरी आहे आणि सर्व्हिस रोड तिसरा आहे, या प्रकारची व्यवस्था लोकांच्या मनामध्ये पक्की केलेली आहे. त्यामुळे ज्या वेळेला पानसरेंच्या सारखा माणूस शिवाजी कोण होता असं म्हणतो, त्यावेळेला बऱ्याच लोकांना हा माणूस शिवाजीवर प्रेमच करणारा नाही, कारण हा शिवाजीला एकेरी बोलतो, हा शिवाजीबद्दल अरे तुरे बोलतो, अशा प्रकारचं चित्र निर्माण करणं सहज शक्य होतं. आणि आपल्या समाजाचा प्रॉब्लेम असा आहे की आपण असं नेहमी म्हणतो की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, पण आपल्या 12-14 कोटी लोकांच्या समाजामध्ये 12-13 कोटी लोक पुस्तकाला त्याच्या कव्हरवरनंच जज करणारे आहेत, कारण आतलं वाचायला कष्ट पडतात. तुम्ही अनेक लोकांच्या घरामध्ये बघा, अगदी शिवाजी कोण होता ज्यांच्या घरामध्ये आहे अशाही लोकांच्या घरामध्ये लोकांनी ते चाळलेलं असेल, वाचलेलं नसेल. आपल्या समाजाने जर पानसरेने लिहिलेलं वाचलं असतं, त्याच्या अगोदर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीचा पोवाडा फुल्यांनी 150-200 वर्षापूर्वी लिहिला, तो वाचला असता, पारसनिसांपासून राजवाड्यांपासून शेजवलकरांपर्यंत सगळे शिवाजीला अरेतुरेच म्हणत होते, हे जरा आपल्या लोकांनी नीट पाहिलं असतं तर आज आपल्या समाजामध्ये गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे हे शिवाजी महाराजांची माहिती सांगणारे प्रवक्ते झाले नसते. आपल्या समाजाच्या वैचारिक दारिद्र्याचं हे लक्षण आहे. आपल्याकडे शिवाजी महाराजांचा विचार मांडणारा जो दुसरा वर्ग आहे तो पुरोगाम्यांचा आहे. आता मी पुरोगाम्यांनी मला त्यांच्या व्यासपीठावर बोलावलेलं आहे आणि त्यांच्या व्यासपीठावरनं मी त्यांच्याबद्दल सौम्य क्रिटिकली बोललेलं चालेल ना? हां, कारण काय नाही तर लोक असं म्हणणार तुला बोलवायचं, परत तुझं ऐकून पण घ्यायचं. तर पुरोगाम्यांच्या सगळ्या संघटनांनी एकमेकांमध्ये नीट चर्चा करून 149 कार्यक्रम एकत्र केलेत, ही फारच मोठी गोष्ट आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, सर्व डाव्या पुरोगाम्यांनी एकत्र येऊन हे करणं, कारण मला खूप वर्षापासून असं वाटतं जाहीरपणे म्हणावं की पण
जे काही उरलेले समाजवादी आहेत ते मारतील मला म्हणून मी बोलत नाही ते, की समाजवादी साथी गाती अनेक आवाजात, एका आवाजात आहे ते, पण अनेक आवाजात असं समाजवाद्यांचं आपल्याकडे झालं आहे. आणि दिव्य अत्यंत चांगला वारसा असूनही, म्हणजे संयुक्त महाराष्ट्रामध्ये शिवाजी ही इमेजरी ज्यांनी लोकांच्यापर्यंत नेली, म्हणजे प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी जवाहरलाल नेहरू आले तेव्हा त्यांना त्यावेळच्या पोलीस प्रोटेक्शनमध्ये जावं लागलेलं आहे. आणि तेव्हा त्यांना सांगावं लागलं यशवंतराव चव्हाणांना की लोक का निदर्शनं करतायत. आणि तेव्हा चव्हाण असं म्हणालेले आहेत की महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि मुंबई मिळालीच पाहिजे असं लोक विचारतायत. तेव्हा नेहरूंनी असं म्हटलेलं आहे, पण त्यांना मुंबई कोण देत नाही आहे. तर कुणीतरी नेहरूंना सांगायला पाहिजे होतं, त्यांना थोडे बदाम खायला द्यायला पाहिजे होते की 2 वर्षापूर्वी तुम्हीच नाही म्हणाला होतात 56 साली. म्हणजे नेहरूंच्याबद्दल एरवी माझ्या मनात आदराची भावना आहे, पण मुंबईसह महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये नेहरूंची भूमिका अत्यंतिक अनुदार होती, अत्यंतिक चुकीची होती. आणि डाव्या पुरोगामी मंडळींनी, समाजवाद्यांनी तो पुतळा प्रतापगडच्या पावसामध्ये टिकतो, बरोबर. आणि तो सिंधुदुर्गाच्या समोरचा पुतळा वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे पडतो. म्हणजे तो पुतळा बनवणारे, त्याची कंत्राटं देणारे लोक उच्च कोटीचा गांजा घेतलेले असल्याशिवाय हे शक्यच नाही आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा, गेल्या 1000 वर्षामध्ये, 500 वर्षात सिंधुदुर्गावर वारा वाहिला नाही आहे का? वारा काय स्टॉप करून ठेवला होता का? पुतळा आल्यानंतरच गेला आहे. हे सरकारच्या प्रतिनिधींची वाक्य आहेत ही, की वाऱ्याच्या वेगाचा अंदाज आला नाही. वाऱ्याच्या वेगाचा नाही, शिवाजी महाराजांना तुमच्या भ्रष्टाचाराच्या वेगाचा अंदाज आला नाही म्हणून तो पुतळा पडला. तो प्रतापगडच्या पावसामध्ये जो पुतळा टिकून राहिला ना, तो त्या काळात पुतळा बनवणाऱ्या लोकांनी किमान चव्हाण आणि नेहरू आहेत तोपर्यंत पुतळा राहावा म्हणून तो नीट केला आणि नंतरही तो राहिला. आता असं आहे, पुतळा कोणाचा आहे हे मॅटर करत नाही, निविदा कोण काढतंय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या बद्दलचं जे प्रेम आहे ते निविदेवरचं जेव्हा प्रेम असतं तेव्हा पुतळा दर 10 महिन्यांनी, दर 15 महिन्यांनी केलेला पडू शकतो, किंवा बाबासाहेबांचा असेल तर तयारच होत नाही. कुणाचा केलेला पडतो, कुणाचा तयारच होत नाही. मी जो दुसरा मुद्दा तुम्हाला सांगत होतो त्याच्यामध्ये आपले डावे पुरोगामी समाजवादी या सगळ्यांच्या एका भूमिकेबद्दल मी तुम्हाला सांगतो. मी तुमच्यापैकी काहींना तनिका सरकार माहिती असतील, JNUमधल्या अत्यंत मोठ्या प्राध्यापक आहेत त्या. बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्यांच्याशी बोलायला गेलो आणि तेव्हा मला त्या असं म्हणाल्या की शिवाजीच्या राजवटीमध्ये ज्याला आपण कामगार किंवा कष्टकऱ्यांच्या जगण्याच्या प्रश्नांचा मागोवा म्हणतो तशा प्रकारचा विचार फारसा नव्हता. आता हे इन्फॉर्मल गप्पांमध्ये त्यांनी मांडलेला विचार आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की शिवाजीची राजवट 1648 ते 1680 आहे. मार्क्सचा कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा 1848चा आहे. तुम्ही कसं इमॅजिन करता की शिवाजी महाराजांनी 200 वर्षांच्या पूर्वी मार्क्स जे 1848मध्ये म्हणणार आहे ते म्हटलेलं असावं? तुम्ही उलटा विचार करून शिवाजीने 1648मध्ये जे केलं त्यातल्या काही गोष्टींची सूत्र मार्क्सच्या मॅनिफेस्टोमध्ये सापडतात का हे शोधणं हे इतिहासाला अधिक अनुसरून आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे पठडीबाजपणा ज्या वेळेला येतो कोणत्याही विचारसरणीमध्ये त्यावेळेला आपण विचारांकडे रिट्रॉस्पेक्टिव्हली पाहतो, पूर्वलक्षी प्रभावाने पाहतो आणि आमच्या एखाद्या विचारवंताने जे म्हटलं आहे तेच मागे इतिहासात शोधलं पाहिजे, सापडलं पाहिजे, अशा प्रकारची एक धारणा लोक करून राहतात. SM जोशींनी, डांग्यांनी ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवला आणि शनिवार वाड्यासमोर त्यांची पहिली सभा झाली. तुम्ही मला सांगा, आत्ता महाराष्ट्राचा एकत्रित विचार करणारी कोणतीही सभा शनिवार वाड्यापुढे लोकांना घेता येणं कठीण आहे. याचं कारण शनिवार वाड्यापुढे एखादी सभा हिंदुत्ववाद्यांनाच घेणं सोपं जावं अशा प्रकारचं वातावरण आजच्या महाराष्ट्रात आहे.
समाजवाद्यांकडे, डाव्यांकडे अशा प्रकारचा एक स्वतःचा लोकस होता, स्वतःची एक ताकद होती आणि त्यावेळेला त्यांच्यातल्या अनेकांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची मांडणी अनेक पद्धतीने केलेली आपल्याला दिसते. आता कॉम्रेड पानसरेंचं जे मांडणं आहे, कॉम्रेड पानसरे हा बैठा कार्यकर्ता नाही आहे. कॉम्रेड पानसरे हा चळवळीमधला, शाहू महाराजांच्या भूमीतला आणि त्यामुळे विविध प्रकारचे संस्कार एकत्रित आलेला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून कॉम्रेड पानसरेंनी हा जो शिवाजी लोकांच्या पुढे मांडला आहे तो जनसामान्यांचा शिवाजी आहे. हा जो शिवाजी आहे, हा शिवाजी लोकांना आपला कधी वाटतो किंवा आपला का वाटावा, तर तुमच्या माझ्यासारखे जे लोक आहेत ज्यांचं जगणं थोडं बरं आहे, खूप बरं आहे असं मी म्हणत नाही, पण ज्यांच्याकडे थोडा सरप्लस आहे, ज्यांना घरी गेल्यानंतर आपल्याला अन्न मिळणार आहे की नाही याची चिंता नाही, अशा एका वर्गामध्ये या प्रकारचा शिवाजी बऱ्यापैकी रुजला आहे. आणि लोकांना असं वाटतं की अगदी शेजवलकरांपासून अनेकांनी शिवाजी महाराजांच्याबद्दलचा विचार करताना या पद्धतीची मांडणी, शिवाजीच्या राजकारणाची समकालीन चिकित्सा करणं हे सगळं केलं असेल तर आपण सगळं हे करत राहताना शिवाजी महाराजांचं दैवतीकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण हे तुमच्या माझ्यासारख्या लोकांना वाटतं आहे. हेच म्हणणं समजा आपण नाक्यावर घेऊन गेलो, हेच म्हणणं आपण चौकात घेऊन गेलो, तर ते म्हणणं लोकांच्या समोर यायला लागल्यावर लोकांना असं वाटतं की तुम्ही शिवाजी महाराजांच्याबद्दल या पद्धतीनं कसं बोलता. म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांच्याबद्दल कंटेंट काय बोलता हा लोकांच्या दृष्टीनं आता फार चर्चेचा मुद्दा नाही आहे. कारण लोकांना हे माहिती होऊन बसलेलं आहे किंवा लोकांनी स्वतःपुरतं एक सॅच्युरेटेड स्वतःकडं माहिती घेतली आहे की शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. आता शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला तर त्या अफजलखानाचं काय झालं हा एक वादाचा मुद्दा आहे. त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं काय झालं हा दुसरा वादाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणानंतर त्यांच्या अष्टप्रधान मंडळातल्या ब्राह्मणांनी त्यांना काय पद्धतीनं वागवलं आणि मग शिवाजी हा ब्राह्मणेतरांचा नेता आहे का ब्राह्मणेतरांचा नेता आहे का हिंदूंचा नेता आहे, या प्रकारची संघर्षाची भावना शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मध्ये पण आहे. इथे आपण डाव्या पुरोगामी मीमांसेच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला आपण फुले असतील किंवा शरद पाटील असतील यांच्या मांडणीकडे ज्या वेळेला वळतो त्यावेळेला फुल्यांच्या मांडणीमध्ये शिवाजी हा कुळवाडी भूषण आहे. आणि हा जो कुळवाडी भूषण शिवाजी आहे, तुम्ही तुमच्यापैकी काहींनी विशेषतः शेतकरी संघटनांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी फुल्यांच्या या मीमांसेचा थोडा पुढचा विचार शरद जोशींनी त्यांच्या लेखनात केलेला दिसतो की मिर्झा राजे जयसिंगांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी तह का केला, तर तो तह करण्याचं कारण सलग दुसऱ्या वर्षी या स्वराज्यामधलं पीक पूर्ण कापलं जाईल, उधळून टाकलं जाईल आणि आपला शेतकरी 2 वर्षाची पिकाची हानी सहन करू शकणार नाही. म्हणजे शिवाजी हा रयतेचा राजा होता. तो रयतेचा राजा असल्यामुळे रयतेचं नुकसान तो सहन करू शकणार नाही. या प्रकारच्या भावनेमधून शिवाजीने मिर्झा राजे जयसिंगाशी तह केला अशी मांडणी फुल्यांच्याही लेखनामध्ये दिसते, त्यानंतर शरद जोशींच्या लेखनामध्ये दिसते. आता ही जी मांडणी करणारे लोक आहेत किंवा ह्याच्या पलीकडे तुम्ही शरद पाटलांचं जर लेखन पाहिलं तर शरद पाटील तुम्हाला शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या शाक्त विवाहाच्या बद्दल पण मांडणी करताना दिसतात. तो जो दुसरा शाक्त विवाह आहे तो महार समाजातल्या स्त्रीशी झाला आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराज हे एका अर्थाने पददलितांचे प्रतिनिधी आहेत अशा पद्धतीची मांडणी पण ते करताना दिसतात. ही सगळी मांडणी ते ज्या वेळेला करतात त्यावेळेला जयसिंगराव पवारांच्यासारखे अत्यंत व्यासंगी पण एका पातळीवर पारंपरिक पद्धतीने विचार करणारे जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की या सगळ्याला काय पुरावा आहे, म्हणजे कागद काय म्हणतो
त्याच्या आधारावर म्हणजे शिवाजी महाराजांच्या मोठेपणाची मीमांसा करताना तुमच्या मनातला शिवाजी काय आहे यापेक्षा उपलब्ध कागदपत्रांमधला शिवाजी काय आहे याचा विचार करून ज्या वेळेला लोक मांडणी करतात त्यावेळेला काही गोष्टी स्पष्ट होतात, काही गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात. त्यामुळे शरद पाटलांनी ज्या वेळेला शिवाजी महाराजांची ही मांडणी केली ती मांडणी त्यांच्या लेखनामधनं पुढे गेली, पण त्या मांडणीकडे खूप दीर्घकालीन अशा प्रकारचा तिचा पाया विस्तारला नाही आणि समाजामध्ये त्या मांडणीला खूप मोठ्या प्रमाणात जनसामान्यांचा एका अर्थाने पाठिंबा मिळाला असं दिसत नाही.